नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज शुक्रवार, 5 डे वीक अशा वर्किंग कल्चर मध्ये आजपासूनच वीकेंड सुरू होतो आणि प्रामुख्याने आयटी कंपन्यांमध्ये असंच चित्र असतं। म्हणजे आजपासूनच जवळपास अवघं जग हे वीकेंडच्या मोडवर गेलंय आणि त्याच वीकेंड मूडला आज एका तांत्रिक बिघाडाने धक्का दिला। जगामधल्या 10 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेलाही आज मोठा धक्का बसलाय। इतिहासातल्या सर्वात मोठ्या तांत्रिक बिघाडाची बातमी पाहणार आहोतच। मात्र झिरो अवरची सुरुवात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या बातमीनं। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि आता त्यामुळेच प्रत्येक पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यासाठी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित होते, ज्यात राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघाची चर्चा झाली। त्याशिवाय या बैठकीमध्ये काय काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोतच। शिवाय भाजपच्याही बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। कालपासून भाजपनं राज्यातल्या प्रमुख नेत्यांसह बैठकीला सुरुवात केली आहे। आजही संध्याकाळी बैठकीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली आहे। यात महाराष्ट्र प्रभाऱ्यांसह बैठक झाली। आज काय काय घडलंय बैठकीमध्ये हेही आपण पाहणार आहोतच। मात्र काल बैठकीत जे घडलं त्याचीच चर्चा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे। भाजपच्या आमदारांनी कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभाऱ्यांसमोर तक्रारी केल्या आणि त्याही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविषयी। लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करत होते अशा तक्रारी देखील केल्या आणि याच तक्रारींवरती होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। झिरो अवर मध्ये आज आम्ही विचारलेला पहिला प्रश्न, शिंदे गट अजितदादा गट मदत करत नाही, भाजप आमदारांच्या तक्रारीने महायुतीमधील वाद वाढतील की कमी होतील? दोन पर्याय तुमच्यासाठी, वाद वाढतील आणि वाद नाही वाढणार। आणि याच प्रश्नावरती महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांचा कौल नेमका कुणाला आहे ते देखील पाहणार आहोतच। मात्र त्याआधी जाऊयात भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत। आज बैठकीचा काय सूर आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे, जिथे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, खरं तर जाणून घ्यायला आवडेल की कोर कमिटीची बैठक असेल, मॅरेथॉन बैठका असतील, सर्व बैठकांचं सत्र एका बाजूला सुरू झालेलं आहे। म्हणजेच काय तर विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। मात्र भाजपला बळकटी देण्यासाठी कुठले महत्त्वाच्या विषयांवरती त्या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते? आपण जर बघितलं असेल तर काल 144 जागांबाबत जी आहे चर्चा झाली। आज 144 जागांबाबत चर्चा होणार। त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर मुंबई आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याबाबत चर्चा होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर कोकणात भाजपला अपेक्षित यश मिळालं, त्यासोबत मुंबईत फारसं यश मिळालं नव्हतं। त्यामुळे आजच्या जर बैठकीत जर पाहिलं असेल तर कोकण आणि मुंबई याबाबत चर्चा होणार आहे। कारण भाजपला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, कारण राज्यात जर सरकार यायचं असेल तर कोकण आणि मुंबई देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजची जर बैठक बघितली असेल ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण कोकणात ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश हवं होतं तसं मिळालं नाही महायुतीला आणि त्यामुळे आता मुंबईसाठी नेमकं आणि कोकणासाठी नेमकं काय करता येईल याची रणनीती आजच्या बैठकीत आखली जाणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर कालच्या बैठकीत कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो महायुतीमध्ये पाहायला मिळाला होता। अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल याबाबत थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण भाजपच्या येत्या काळात मॅरेथॉन अशाच बैठका होणार आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर रविवारी भाजपची एक महत्त्वपूर्ण मेळावा आणि संमेलन होत आहे, त्यामध्ये अमित शहा असणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। मुंबईमध्ये नेमक्या 36 विधानसभा मतदारसंघात किती जागा जिंकायच्या याची रणनीती जी आहे ती आजच्या बैठकीत ठरणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने विरोधकांचा नरेटिव्ह होता, जिथे भाजप अपयशी ठरली, त्यामध्ये आता नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये काय करायचं याची देखील रणनीती आज ठरणार आहे। विशाल, नक्कीच या सर्व घडामोडींवरती तुमचं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। खरं तर भाजपच्या बैठकीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोतच, पण आता जाणार आहोत काँग्रेसच्या बैठकीमध्ये। आज सकाळी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडली आणि त्यात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,
नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार आणि खासदारही होते। याच बैठकीत काय काय घडलेलं आहे हेच जाणून घेऊयात आणि त्यासाठी आपण गेस्ट सेंटरवरती आता आमंत्रित करत आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माहिती देतील अल्पेश करकरे। अल्पेश, खरं तर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे, मात्र दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणंही आवश्यक आहे आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। काय नेमकं आजच्या बैठकीमध्ये पाहायला मिळतंय? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत, त्यानुसार बैठका घेत आहेत। आणि आज आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील आज दिवसभरात मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या होत्या। सकाळपासून या बैठका पाहायला मिळाल्या। या बैठकीला केसी वेणुगोपाल तसेच रमेश चेन्नीतल्ला आणि महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे बडे नेते आहेत त्या बैठकीमध्ये पाहायला मिळाले। आणि यामध्ये साधारण आपण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला आणि कोणत्या जागा आपण लढू शकतो, काय नेत्यांचं म्हणणं आहे, तसेच विधान परिषदेमध्ये जे काही घडलं याच संदर्भात काय कारवाई करायची या संदर्भात देखील प्रस्तावावर चर्चा झाली। आपण पाहिलं तर सकाळी आणि दुपारी या बैठका झाल्या आणि यानंतर आपण पाहिलं तर या दोन्ही बैठका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पार पडते। यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रात काँग्रेसला किती जागा मिळू शकतात आणि त्या संदर्भात जागांचा आढावा घेतला जाणार आहे। पक्षाची पुढची रणनीती काय आहे, तसेच आपण पाहिलं तर महायुतीकडून ज्या प्रकारे काम सुरू आहे त्या प्रकारे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी देखील आपण काय रणनीती आखली पाहिजे, तसेच आपल्या पक्षामध्ये एक महायुतीमध्ये एक समन्वय असावा या संदर्भात देखील चर्चा या आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। आणि आपण पाहिलं तर सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपण प्रत्येक पक्षाला आपली रणनीती ठरवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या रणनीतींवरती देखील एबीपी माझाचं लक्ष अशाच प्रकारे असेल। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अल्पेश। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे जेव्हा आम्ही अलायन्समध्ये बसू आणि त्यावेळेस या सगळ्या विषयाला त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सहकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील। पण अजूनही कुठल्या जागा किती लढू आम्ही त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही, जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने केलेली आहे। तर इकडे भाजपच्या बैठकीमध्ये महायुतीमधल्या मित्र पक्षांवरून खटके उडत असतानाच आज मुंबईमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। मुंबई शहराचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात ही बैठक बोलावण्यात आली होती आणि यावेळी चांदिवलीचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी मतदारसंघामधील विकास कामांना निधी मिळत नसल्यानं उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। तसंच मंगल प्रभात लोढा यांच्या समोरच कामकाजाचे कागद फाडून आपला निषेध व्यक्त केला। आमदार लांडे बाहेर पडताच अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकही बाहेर निघाले आणि हे दोघेही बैठक कक्षाबाहेर एकमेकांशी चर्चा करताना दिसले। निधी न मिळाल्यामुळे आमदार दिलीप लांडेंनी थेट प्रशासनाविरोधामध्ये आपला रोष व्यक्त केलेला आहे, पाहूया। नामफलक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये, त्यांच्याकडे निधी नाहीये। पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो? तो नाश्ता का दिला जातो? फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही। आणि म्हणून अशा समितीवरती अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकतो। तर याच संदर्भामध्ये आमदार दिलीप लांडे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोतच। मात्र तत्पूर्वी 0 आवरमध्ये आत्ता वेळ झालेली आहे आजच्या महायुतीच्या प्रश्नाकडे वळण्याची। आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या मीडिया सेंटरला।
तर आजचा प्रश्न होता, शिंदे गट अजितदादा गट मदत करत नाही, भाजपा आमदारांच्या तक्रारीनं महायुतीमधील वाद वाढतील की कमी होतील? दोन पर्याय तुमच्यासाठी होते, मात्र सोशल मीडियावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते आपण आता पाहूयात. तर मिलिंद पाटेकर एक्सवरती म्हणतात, भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि अजित पवारांमुळे नाराज आहेत. यापूर्वीही RSSनं उघडपणे अजित पवारांबाबत खंत व्यक्त केली होती. वैभव लिहितायत, ही महायुती म्हणजे निव्वळ खुर्चीसाठी केलेली ऍडजस्टमेंट आहे. आनंद मिसाळ लिहितायत, ही विधानसभा निवडणूक आहे, मग आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्याकडे प्रत्येक पक्षाचा कल असेल. तर युट्यूबवरती सुदान पाटील लिहितायत, महायुतीमध्ये वाद अधिक वाढतील. अमित पाटील म्हणतात, विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं दोन्ही आघाडींना कसरत करावी लागणार आहे. तर संतोष शेटे लिहितायत, भाजप लोकसभेतील पराभवाचं खापर हे मित्रपक्षावरती फोडतात, परंतु पराभवाला भाजप सुद्धा जबाबदार आहे. संजय मदने म्हणतात, भाजपनं स्वतःचे वाटोळे केले, मतदारांना जे नको म्हणून तुम्हाला निवडून दिले, पण नंतर तुम्ही पक्षवाढीसाठी नाकारलेल्यांना पक्षात घेऊन जनतेच्या भावनांशी खेळ मांडला. फेसबुकवरती सोनू सांगळे लिहितात, नक्कीच वाद वाढतील, कारण सत्तेसाठी हापापलेल्यात महायुतीत. तर इंस्टाग्रामवरती राकेश पवार म्हणतात, महायुतीमध्ये अजून वाद वाढतील. सुलेखा आमरे लिहितात, वाढले किंवा कमी झाले तरी ते तात्पुरते असेल, शेवटी पैसा बोलत आहे. महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये बेबनाव आहे का? नाराजीचं कारण नेमकं काय आहे? सत्तेत असूनही आमदारांचा निधी कोण रोखतंय? या आणि अशा अनेक प्रश्नांवरती चर्चेसाठी 0 आवरमध्ये आज आपण आमंत्रित केलेले आहे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे स्वतः आपल्यासोबत असतील. दिलीपजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. दिलीपजी, आजची नाराजी आपण उघडपणे व्यक्त केलेली आहे. पेपर फाडणे इतपत नेमकं असं काय झालं की बेबनावाचं नेमकं कारण काय की तुम्ही थेटपणे अशा प्रकारे रिॲक्ट झालात? गेले 4 वर्ष या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या जागा आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे राखीव भूखंड आहेत, या भूखंडावरती नामफलक लावणे, ही जागा शासनाची आहे, अतिक्रमण केल्यास याच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा छोटासा बोर्ड लावणे किंवा त्या भूखंडाला संरक्षण भिंत बांधणे, कुंपण भिंत बांधून घेणे, एवढे क्षुल्लक प्रश्न गेले 4 वर्ष या सभागृहामध्ये या समितीच्या प्रशासनासमोर मांडून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये. या भूखंडावरती अनेक झोपड्या होत आहेत, अनेक भूमाफिया लोक त्या ठिकाणी झोपड्या बांधतायत आणि अशा पद्धतीने शासनाचा भूखंड हा कुठंतरी जनतेच्या सुविधासाठी असणारा भूखंड, त्या ठिकाणी झोपडपट्टीचे जे भूमाफिया आहेत हे ते हडपले जाते आणि मग त्या काही दिवसांनी मग आपण त्याच्यावरती SRA आणणार. मग याच्यातून मला असं वाटतंय की या भूमाफियांना साथ देणं, त्या ठिकाणी झोपड्या तयार करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं आणि नंतर त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून त्यांना घरं देणं, ही शासनाची लूट आहे आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा कुठेतरी सहकार्य वाटतंय. कोण साथ देतंय, मागणी एवढी करताना दिसतंय? मित्रपक्षांवरती आरोप आहे भूखंडावरती नामफलक लावून. माझा हा प्रशासनावरती आरोप आहे. बर, प्रशासनामध्ये निधी असताना सुद्धा त्या ठिकाणी बोर्ड लावलं, साधा बोर्ड लावायला फंड नाहीये. तुमच्याकडे जर निधी नसेल बोर्ड लावण्यासाठी तर लोकांकडून वर्गणी जमा करा आणि तुमच्याकडे निधी नाही, मग तुम्ही लोकप्रतिनिधींना जनतेच्या पैशातून काजू बदामचा नाश्ता का देता? कशासाठी पाहिजे हे? नाही म्हणजे प्रशासनावरती वचक ठेवण्यामध्ये मंगल प्रभात लोढा एक पालकमंत्री म्हणून कमी पडले का? प्रशासनावरती मंत्र्यांची वचक असली पाहिजे आणि प्रशासनाने मंत्र्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन सुद्धा केलं पाहिजे. आज आपण पाहतोय मुंबईमध्ये, मुंबई शहरात असो या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री रोज हात जोडून सांगतात जिल्हाधिकाऱ्यांना की हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे.
अशा पद्धतीने प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून कुठंतरी 4 वर्षात हे काम झालं नव्हतं. फक्त कागदावरती निधी होता, तो निधी दिला जात नव्हता. म्हणून त्या ठिकाणी त्या काजू बदाम खाण्यापेक्षा लोकांच्या भावना व्यक्त करणं हे महत्वाचं होतं. म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या भावना मी व्यक्त केल्या. बरं, निधी रोखला जातोय असाही थेट तुमचा रोख असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. निधी वाटप करताना आमदारांमध्ये कुठेतरी दुजाभाव केला जातो असंही तुम्हाला म्हणायचंय का? नाही, निधी त्या कागदावरती आहे ना. निधी मंजूर आहे, सर्व प्रशासनाने तो वापरला पाहिजे. कागदावरती ठेवून नाही जमणार. लोकांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत. पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचं करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनाचे अधिकारी अजून जर जागे होत नसतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री असताना जर प्रशासन असं करत असेल तर एक दिवस मुख्यमंत्री त्यांची कार्यपद्धती त्याला दाखवून देतील. बरं, ही मीटिंग सुरू असताना नवाब मलिक आणि तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसता. बाहेर जाऊन एकमेकांमध्ये चर्चा होते. दोघांचंही एकमत आहे का या संपूर्ण प्रकरणावरती किंवा तुम्ही घेतलेल्या आक्षेपावरती? मी घेतल्या त्या मी जी वस्तुस्थिती मांडली, वस्तुस्थिती होती ती, नुसता आरोप नव्हता, वस्तुस्थिती होती. या वस्तुस्थितीला धरून नवाबबाईंनी पण बरेचसे प्रश्न मांडले. त्याचबरोबर भाजपाचे आमदार आदरणीय प्रवीण दरेकर यांनी त्याच्यावरती सांगितलं की दिलीप लांडेंनी मांडलेले मुद्दे, त्यांचा जो रोष आहे तो वस्तुस्थिती आहे. प्रशासन अजून जागा होत नाहीये, प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासन पार पाडत नाहीये, अशा पद्धतीने प्रवीण दरेकर सुद्धा बोलले. बरं, नक्कीच या संदर्भातली तक्रार आपण थेटपणे मुख्यमंत्र्यांना करणार आहात का? आणि केलीत तर त्यांच्याकडनं कुठल्या कारवाईची अपेक्षा करताय? मला कारवाई नको आहे. मला लोकांची कामं झालेली पाहिजेत. मला कुठल्या अधिकाऱ्यावरती, कुठल्या मंत्र्याला विचारण्याची गरज नाहीये. मला फक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने या मुंबई शहरातील माझ्या विभागातील लोकहिताची जी कामं आहेत, लोकांना अपेक्षित असणारी कामं आहेत, ज्या नागरिक सुविधा आहेत, ज्या गेले 20 वर्ष लोकांना मिळाल्या नव्हत्या, त्या माझ्या कालावधीमध्ये लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही माझी अपेक्षा आहे. बरं, लोकांची कामं व्हावेत हा तुमचा आग्रह आहे. पाहूयात येत्या काळामध्ये नेमकं काय होताना दिसतंय ते. धन्यवाद 0 आवरमध्ये तुम्ही आमच्याबरोबर केलेल्या या चर्चेसाठी. तर महायुतीमध्ये खडाखडी सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये भाजप नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड घर वापसी करणार अशी चर्चा रंगू लागली. या भेटीआधीही 3 वेळा पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची विनंती केलेली होती अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 2019 मध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजप प्रवेश केला होता आणि त्यामुळे जर पिचड पुन्हा शरद पवारांसोबत आले तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो अशी ही चर्चा रंगली. पण पिचडांची ही भेट वैयक्तिक होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती देत पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घर वापसीच्या चर्चेतली हवाच काढून घेतली आहे. त्यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे. त्याविषयी काही विशेष राजकीय काही चर्चा त्यांची झालेली नाही आहे आणि त्यानंतर मलाही ते भेटले. त्यातही राजकीय काही चर्चा केली नाही. बरेच दिवसांनी मुंबईला आलेले म्हणून ते भेटले. आमचे जुने संबंध आहेत त्यांचे. राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये घर वापसीच्या चर्चांना वैभव पिचड यांनी पूर्ण विराम दिलाय. आम्ही भाजपात रमलो असून अफवा पसरवली जात असल्याचा आरोप वैभव पिचड यांनी केलेला आहे. पाहूयात. स्थानिक तालुक्यातील जे काही पुढारी मंडळी यांनीही कुठेतरी अफवा पसरवली का साहेब येणार आहेत, पिचड साहेब या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला जाणार आहेत. जे आमचे पक्षांतर्गत विरोधक असतील किंबहुना काही या ठिकाणी विरोधक आहेत, ही सर्व मंडळी कुठेतरी चर्चा करताना दिसतात आहेत की परत एकदा पिचड साहेब आणि वैभव पिचड हे दुसऱ्या पक्षामध्ये जातील. आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये रमलेलो आहे हे या निमित्ताने जरूर सांगितलं गेलं पाहिजे.
विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू असतानाच राज्यामध्ये विखुरल्या गेलेल्या आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येण्यासाठी तयारी सुरू केली आहे। रिपब्लिकन पक्षांनी एकसंध आघाडी तयार करण्याच्या दृष्टीनं नागपूरमध्ये बैठक पार पाडली आहे। या बैठकीसाठी आठवले, कवाडे, गवई गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते। एकीकृत रिपब्लिकन समितीनं दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशी दोन उद्दिष्ट समोर ठेवलेली आहेत। सगळ्या गटांचा मिळून एकसंध पक्ष असावा असं दीर्घकालीन ध्येय समितीनं ठेवलेलं आहे। या प्रयत्नांना किती यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असेलच आणि त्यामुळे विधानसभेला तिरंगी सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। रामदास आठवले 2014 पासून भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत। 2016 पासून त्यांच्याकडे मंत्रीपद आहे, तर जोगेंद्र कवाडेंचा गट शिंदेंच्या शिवसेनेत आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये असलेले आठवले, कवाडे वेगळी राजकीय भूमिका घेणार का? महायुतीमधून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं ही बैठक बोलावण्यात आली होती। काही लोकांनी सूचना केलेली आहे की एक महाआघाडी सर्व नेत्यांच्या संमतीनं तयार करावी आणि एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकत्रितपणे सामोरं जावं। सर्व पक्ष, सर्व गट आपापले गट तट विसर्जित करून एकच एक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याच्या दृष्टीनं जो आपण प्रयत्न करत आहोत, त्या प्रयत्नाला या प्रयोगामुळे, महाआघाडीच्या प्रयोगामुळे बळ मिळेल। समाजवादी पक्षाचे खासदार मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत। मुंबई दौऱ्यामध्ये समाजवादीच्या खासदारांनी पहिल्यांदा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन केलं। आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं समाजवादी पक्षाच्या खासदारांचा हा मुंबई दौरा असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि आता बातमी आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाची। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत। सगळे सोयरेच्या मागणीवरती मनोज जरांगे ठाम आहेत, तर सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी यावेळी केलेली आहे। काल तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटण्यासाठी एक मागणी केली होती आमदारांकडे, तर त्या अनुषंगानं काय झालं? नाही, ते चुकीचा संदेश जाईल। मी मागणी केलेली नाही। त्यांचं म्हणणं होतं मुंबईत करा, मी तिकडे नाही जाऊ शकत। उपोषण कठोर सुरू होणार आहे उद्या 10 वाजल्यापासून सकाळी। पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून 3ही गॅजेट मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांचे नोंद सापडेल त्याच्या आधारावर द्यायचं, त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे। तर आम्ही विचारलेल्या महायुतीच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला। तर काय दिलं आज महाराष्ट्रानं कौल? यूट्यूबवरती 81,000 मतं प्राप्त झालेली आहेत। त्यातून आपण कौल शोधूयात। वाद वाढतील असं म्हणतात 87%, 13% म्हणतात वाद नाही वाढणार। त्यानंतर इंस्टाग्राम, एकूण मतं आहेत 4,000, वाद नाही वाढणार असं म्हणतात 19%, वाद वाढतील 81% जनता त्याला कौल देते। त्या पाठोपाठ फेसबुकवरती 1500 मतं प्राप्त झालेली आहेत। 1500 मतांपैकी वाद वाढतील असं म्हणतात 67%, 33% म्हणतात वाद नाही वाढणार। त्या पाठोपाठ एक्सवरती आलेल्या महाराष्ट्राचा कौल आहे आणि तो कौल सांगतोय 87% वाद वाढतील म्हणतात, वाद नाही वाढणार 13%। भाजपच्या सध्या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बोलतायत, थेट पाहूया। आपण सर्वजण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृत अशा कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत
या बैठकीला आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव, सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली। सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची विस्तृत चर्चा झाली। आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समवेत महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूहरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे। आमचा आता अधिवेशन देखील पूर्ण राज्य पातळीवरचं राज्य कार्यकारिणीचं अधिवेशन पुणे येथे बालेवाडी येथे होत आहे। याला आमचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे विषय जे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्यावर देखील आत्ताच्या आमच्या बैठकांमध्ये अत्यंत सुंदर आमची चर्चा झाली। आत्ताच सरकारने जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मकपणे गेलेलं आहे। अत्यंत सुंदर योजना, त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आहे, त्याचबरोबर सौर पंपाच्या वीज बिल माफीच्या संदर्भामधली महत्त्वाची योजना आहे। अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्यात 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत। अशा अनेक योजना यांच्यावर चर्चा सुद्धा झाली। याच्यामध्ये आता अनेक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ वगैरे मिळालेला आहे। याही योजनांवर आमची चर्चा झाली आणि या योजना 97,000 बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता चार्ज होऊन कामाला कसा लागेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचं प्लॅनिंग आणि आखणी या बैठकांमध्ये झाली। खूप छान बैठका या 2 दिवस पार पडल्या आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत ते 21 तारखेच्या आमच्या राज्याच्या कार्यकारिणीचा आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज्यातील प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते येणार आहेत आणि खूप तिथून आम्हाला एक खूप उत्साह घेऊन आम्ही तिथून जाणार आहोत। अशा प्रकारचा आमचा एक निश्चय झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी कोर कमिटीचे मेंबर सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहामध्ये इथून बाहेर पडत आहोत। आज और कल दोनों दिन पर आपने सबने देखा कि हम कोर कमिटी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा शिवसेनेच्या आमदारांची तक्रार असायची की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असून आपल्याला निधी मिळत नाही। अजितदादा राष्ट्रवादीला हात मोकळा सोडतात, शिवसेनेला हात आखडता घेतात असा बहुतांश आमदारांचा सूर असायचा। शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे ते एक कारण असल्याचं सांगितलं गेलं। त्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं आलं, मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्याच एकनाथ शिंदेंकडे आलं, पण त्यानंतरही निधीबाबतची तक्रार तशीच राहिली। त्या विरोधातला आवाज मात्र क्षीण झालाय। आता आमदारकीची मुदत संपायला 2 महिने राहिलेले असताना दिलीप लांडेंनी या मुद्द्यावरून आक्रमक होणं इतर काही आमदारांना प्रेरणा देणारं ठरू शकतं। आपापल्या मतदारांना खुश करण्याचाही हा एक प्रयत्न असू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।